नमस्कार. आजच्या भागात आपण पाहणार आहे श्री रंगनाथ महाराज यांनी त्यांच्या गुरूंना म्हणजे दादा महाराज साखरे यांना दिलेले उत्तर की मला जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त व्हायचे आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती. दादा महाराज साखरे सारख्या थोर साधुशील महात्म्याचे शिष्यत्व लाभण्याचे भाग्य श्री गुरुजींना पूर्वपुण्याईनेच लाभले होते. कर्मसाम्य दशेस आली की श्री गुरु भेटतात. श्री गुरुजींच्या कर्माची साम्य दशा यतींनी पाहिली आणि त्यांना गुरुगृही धाडले. कारण त्यांना विदित होते हे गिराईक आपल्या पेढीवरचे नाही. आळंदीच्या प्रसन्न प्रांगणात श्री गुरु दादांचा अध्यात्मबोध प्रतिदिन अंतःकरणाच्या कोठारात साठविण्याचे काम चालू होते. आता हृदय हे आपुले चौफाळूनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. ज्ञानेश्वरीतील 15व्या अध्यायातील पहिल्या श्लोकात विदित केल्याप्रमाणे अंतःकरणी श्री गुरु त्यांचा बोध दोन्हीही होते. पराकाष्ठेची निष्ठा हृदयात उदित झाली तरच अध्यात्म ज्ञान पचू शकते. याची जाणीव गुरुजींना होती. नित्य इंद्रायणीचे स्नान, नित्य वाचन, मनन आणि गुरुबोधामृताचे चिंतन असा त्यांचा दिनक्रम होता. मधुकरीने मिळालेल्या अन्नाचे सेवन आणि सतत स्वरूपानुसंधान असा काळ जात होता. एके दिवशी श्री दादांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रवचनात एकच प्रश्न विचारला. प्रश्न एकाच आशयाचा होता, पण याची उत्तरे मात्र भिन्न होती. दादांनी प्रश्न केला, घरदार सगळे सोयरे असे सारे सोडून तुम्ही येथे कशासाठी आलात? त्यावरती काही विद्यार्थ्यांनी उत्तर दिले. पहिला म्हणतो, प्रयत्न करूनही मला नोकरी मिळाली नाही म्हणून मी इथे आलो. दुसरा म्हणतो, घरच्या लोकांशी माझे पटत नाही म्हणून मला इथे यावे लागले. तिसरा म्हणतो, माझी बायको मेली, आता संसारात काय आहे म्हणून मी इकडे अध्यात्मात आलो. चौथा म्हणतो, व्यापारात माझे दिवाळे निघाले म्हणून मी तुमच्याजवळ आलो. पाचवा म्हणतो, मी सेवानिवृत्त झालो आहे, आता वेळ जात नाही म्हणून अध्यात्माकडे वळलो. सहावा म्हणतो, मला महाराज व्हायचे आहे म्हणून मी इकडे आलो. आता गुरुजींची पाळी आली. ते हळूवारात साधून नम्रतेने म्हणाले, मला कपाशीच्या व्यापारात तोटा आला म्हणून मी घर सोडले हे खरे आहे, परंतु आता मला जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त होण्याची इच्छा आहे. श्री गुरुजींच्या या उत्तराने अर्थात दादांना आनंद झाला. मनुष्याणाम सहस्रेषु गीतेतील 7व्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकानुसार असे जे असतात तेच असे उत्तर देतात व तेच गुरु अशा उत्तराने आनंदी होतात. गुरुजींची ही मुक्त होण्याची प्रबल इच्छा पुढे त्यांच्या उदंड बोधातून प्रगट झाली आहे. त्यांचा उदंड बोध या इच्छेच्या पोटीच अवतरला आहे. गुरुजींची ही मुक्त होण्याची प्रबल इच्छा पुढे त्यांच्या उदंड बोधातून प्रगट झाली आहे. त्यांचा उदंड बोध या इच्छेच्या पोटीच अवतरला आहे. तो स्वतःसह विशेषतः इतर जनांसाठी सुद्धा आळंदीच्या तपस्यास्थानी ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत आदी ग्रंथांची पारायणे रोज न चुकता दादांच्या पाठास हजेरी, मनन, चिंतन सर्व चालू होते. चिंतने चिंतने तद्रुपता अशीही अवस्था कधी कधी होई. श्रवणानंतर मनन आवश्यकच असते. श्री एकनाथ महाराजांनी म्हटल्याप्रमाणे जे जे केले पुराण श्रवण तेथे व्यर्थ होय मनने विन. गुरुजींचे श्रवण अत्यंत एकाग्रतेने असायचे. एथ मनाचा मार न करिता इंद्रिया दुःख न देता. मोक्ष असे आईता श्रवणाची माझी. या ज्ञानदेवांच्या ओवीचा आत्मप्रत्ययच त्यांना
दादांच्या प्रवचन श्रवणात येत असावा. एकदा गुरुजी दादांना म्हणाले, आपण मला एकदा वृत्तीप्रभाकर ग्रंथ सांगावा. तेव्हा दादा म्हणतात, हल्ली तो ग्रंथ मी कोणाला सांगत नाही, पण गुरुजींनी आग्रह केला, तुमच्या मुखातूनच तो श्रवण करावा अशी माझी इच्छा आहे. दादांनी सांगितले की सांगेन, पण मला लहर येईल त्याप्रमाणे सांगेन. गुरुजी म्हणाले, पण दादा तुमची ही लहर मला कशी कळावी? ते म्हणाले, रोज सकाळी 8 वाजता तू तुझे व माझे आसन घालून ठेवीत जा. मी आलो तर पाठ, नाही तर नाही. रोज हा थाट असायचा, पण पाठ मात्र आठवड्यातून 1-2 दिवसच होत असे. तथापि गुरुजींनी चिकाटी सोडली नाही. अध्ययनाला, पाठाला कधी पाठ फिरविली नाही की कधी कंटाळा पण केला नाही. ज्ञान संपादन करण्याची एवढी चिकित्सक वृत्ती आणि जिज्ञासा होती, त्यामुळेच गुरुजींनी एवढे अगाध ज्ञान संपादन केले आणि म्हणूनच आपण त्यांना वेदांत केसरी ही पदवी पण दिलेली आहे. धन्यवाद.